समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी परत उपोषण सुरू केले आणि अत्यंत त्यांची वाईट अवस्था सुरू आहे। 9वा दिवस उपोषण त्यांची तब्येत खूप ढासळत चालली। तर तब्येत त्यांची ढासळत चाललेली आणि सरकारचा असंवेदनशीलपणा बघता आम्ही सर्व बार्शीतील मराठा बांधव सर्वजण एकत्र आलोत आणि उद्या बार्शी बंदची आम्ही हाक देतोय। तर सर्व व्यापारी बांधवांना विनंती राहील, बार्शी तालुक्यातील सर्व बार्शी तालुका आणि बार्शी शहर हे बंद सगळ्यांनी ठेवावं। मनोज जरांगे पाटलांचा आवाज जो सरकारपर्यंत पोचावा आणि सरकारने त्वरित त्याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि सकारात्मकता दाखवावी यासाठी आम्ही सर्व समाज बांधव जमलोय आणि आम्ही आता थोड्याच वेळाने तहसीलदार साहेबांना पण आम्ही निवेदन देतो त्या बार्शी बंदचं, पोलीस स्टेशनला पण देणार आहे। त्या उद्याचा बार्शी तालुका बंदमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने मेडिकल सोडून सर्वांना विनंती राहील की सर्वांनी बंद करून द्या, बार्शी बंद करून त्या आंदोलनाला पाठिंबा दाखवा पाठिंबा दर्शवा। दिनांक 26 वार गुरुवार गरजवंत मराठ्यांच्या वतीनं या ठिकाणी बार्शी शहर, वैराग शहर आणि पूर्ण तालुका कडे कोट बंद राहणार आहे। गेल्या वेळेस अखंड महाराष्ट्र बंद असताना मी त्या दिवशी सांगितलं होतं मल्लीनाथ की इतके कसे झाले आम्ही मराठे स्वस्थ, अरे मराठ्यांच्या तलवारीवरती मराठ्यांचंच रक्त हे उद्याच्या बंद मध्ये अजिबात दिसणार नाही। सगळ्या गरजवंत मराठ्यांनी एक मुखानं एक दिलानं उद्या कशी बार्शी बंद होत नाही। आमच्या भावना ह्या जोपर्यंत शासनाकडे तत्परतेनं पाळत नाहीत तोपर्यंत आम्ही हे बार्शीचं कुठल्याही पद्धतीचं दुकान, कुठल्याही पद्धतीचं शासकीय ऑफिस, कार्यालय आम्ही त्या ठिकाणी उघडू देणार नाही। आतापर्यंत आम्ही खूप संयमानं घेतलंय। या ठिकाणी घोडकीने आता सांगितलंय की आंतरवालीमध्ये मनोज दादांची काय परिस्थिती आहे, इथं आनंदरावची काय परिस्थिती आहे। आम्ही सुद्धा आंतरवालीला नेहमी जातोय। मगाशी युवराज बापू काटेंनी सांगितलं की आपण उद्या किंवा परवा अजून आंतरवालीला समर्थन देण्यासाठी एक 500 ते 700 गाड्यांचा ताफा घेऊन आम्ही यावर्षी शहरातनं त्या ठिकाणी आंतरवालीला जातोय। आणि बापू नुसतं आपण मनोज दादांना समर्थन देण्याची तर ही वेळ आहेच, पण तो दळबद्री भिकारचोट हाकेची त्या ठिकाणी 2 किलोमीटरच्या अंतरावरती बसलेला आहे। आम्ही स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे की ओबीसी बांधवांच्या बरोबर आमचे कोणतेही मतभेद नाहीत, परंतु केवळ बोलता येतंय म्हणून जर मनोज दादांच्या अंगावरती शिंतोडे उडवण्याचा हाकेसारखा दळबद्री माणूस जर त्या ठिकाणी नाटक करत असेल तर या ठिकाणचा गरजवंत मराठा हा सगळे मिळून त्या ठिकाणी हाकेला जा विचारतील आणि त्याचं आंदोलन उधळून लावण्याचा पवित्रा या सगळ्या बार्शी तालुक्यातल्या गरजवंत मराठ्यांनी घेतलेला आहे। यानंतर उद्या बार्शी बंद तर आहेच। काल परवा तुम्ही जालन्यात बघितलंय, साबळे नावाच्या सरपंचांनी तहसीलदारची खुर्ची त्या ठिकाणी आणून पेटवलेली आहे। इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे बार्शी शहरातले, तालुक्यातले, ग्रामीण भागातले गरजवंत मराठे पुन्हा हा शब्द वापरतोय, प्रस्थापित मराठ्यांच्या विरोधातच आमची ही लढाई आहे। गरजवंत मराठे या शहरातले जेवढे शासकीय कार्यालय असतील तेवढे आम्ही बंद ठेवू। काही कारणानं त्यांनी बंद नाही ठेवले तर ती फोडून टाकण्याची सौदा धमक आमच्या मराठ्यांच्या मनगटामध्ये हे सुद्धा आता प्रशासनानं सांगितलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे। तर आमच्या भावना मराठ्यांच्या त्या फडणवीस नावाच्या एका दळबद्री उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचतील, त्या अनाजी पंतापर्यंत पोहोचतील। अशाच पद्धतीची एक निवेदन आम्हाला या ठिकाणी करायचंय। आम्ही या निवेदनामध्ये पूर्ण माहिती लिहिलेली आहे, आपल्या सगळ्या पत्रकारांना ही याच्यानंतर पोहोचेल, परंतु आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत। उद्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा बंद हा यशस्वी 100% बंद राहणार। या शहरातल्या तमाम व्यापाऱ्यांना, शैक्षणिक संस्थेला आमची हात जोडून विनंती राहणार आहे मराठा समाजाच्या वतीनं, गरजवंत मराठ्यांच्या वतीनं की आपण बंदमध्ये सहभागी होऊन आम्हाला या ठिकाणी सहकार्य करावं। जय जिजाऊ, जय शिवराय।